इकडे रोहित पवार कुलूप घेऊन पुण्यामधल्या सीआयडी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। दादांच्या अपघाताला 4 महिने झाले तरी तपास होत नाही असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। तपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा असं रोहित पवारांनी आक्रमक होत म्हटलेलं आहे। याआधी सुद्धा रोहित पवारांनी सीआयडी कार्यालयाला भेट दिलेली होती। काही कागदपत्र त्यांच्याकडून देण्यात आलेली होती। आता पुन्हा एकदा ते सीआयडी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। दादांच्या अपघाताला 4 महिने झालेले आहेत तरी तपास होत नाहीये, त्याच्यामुळे कार्यालयाला कुलूप लावा असं रोहित पवारांनी आक्रमक होत बोललेले आहेत। रोहित पवार कुलूप घेऊन सीआयडी कार्यालयामध्ये सध्या पोहोचलेले आहेत। पुण्यामधल्या सीआयडी कार्यालयामध्ये रोहित पवार पोहोचलेले आहेत। दादांच्या अपघाताला 4 महिने झालेले आहेत, मात्र तरी अजूनही म्हणावा तशा पद्धतीने वेगवान पद्धतीने तपास होत नाही असा आक्षेप रोहित पवारांचा आहे आणि त्यामुळे ते सीआयडी कार्यालयामध्ये आता कुलूप घेऊन पोहोचले। तपासाची गती काय, तपास कुठपर्यंत आला हे आम्ही बघू। आणि समजा ठीक आहे, आज आम्ही लॉक घेऊन आलो असलो तरी आता आम्ही थांबू, चर्चा करू, काय झाले हे बघू। आणि नाहीतरी सीआयडीचं कामच करणार नसेल तर एवढ्या मोठ्या बिल्डिंगचा, आणि तसंही पंतप्रधान साहेबांनी सांगितलंय खर्च कमी झाला पाहिजे, मग सीआयडीवर होणारा खर्च हा कमीच करून टाकू अशी भूमिका सामान्य लोकांची आणि आमच्या सगळ्यांची आहे। तपासच करत नसेल तर या एसीच्या ऑफिसमध्ये बसून या अधिकाऱ्यांनी केलं काय आणि करणार काय, म्हणून खर्चच पूर्णपणे बंद केलेला। पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी अधिवेशनामध्ये स्वतः त्यांनी सांगितलं होतं, मी अमित शाह साहेबांशी बोलून या सगळ्या विषयाला त्या ठिकाणी मार्गी लावून आणि सीबीआयकडे ही एन्क्वायरी देऊ।